नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी प्रसाद आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थ्यन सायन्स अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यांनाच माहिती आहे की सीईटी या वर्षीची 2 वेळा होणार आहे. तशा खूप साऱ्या बातम्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रात येत होत्या, वेगवेगळ्या माध्यमात सुद्धा सीईटी 2 वेळा होणार याची चर्चा जी आहे ती रंगलेली होती. पण सीईटी सेल कडून कुठलीही अशा पद्धतीची ऑफिशियल नोटिफिकेशन आजपर्यंत आलेली नव्हती. पण काल 21 तारखेला जे आहे ते ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले आहे. टेंटेटिव्ह ज्या डेट्स आहेत एक्झामच्या सीईटी सेल कडून ज्या ज्या एक्झाम्स घेतल्या जातात त्या सगळ्या टेंटेटिव्ह डेट ज्या आहेत त्या ऑफिशियल पब्लिक नोटीसद्वारे ज्या आहेत त्या त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत. त्याचा आढावा जो आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल ते ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सीईटी फक्त इंजिनिअरिंग किंवा पीसीबी ग्रुप किंवा एमबीए इतक्याच पुरतं मर्यादित नाही. खूप सारे एक्झाम्स असतात. त्याच्याकरता सीईटी जी आहे ते एक्झाम कंडक्ट करत असते. तर त्याच्यामध्ये आता ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही डाउनलोड मध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला पहिला सेक्शन दिसेल नोटिसेसचा. नोटिसेसवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं जे आहे ते एक नोटीस जे आहे ते तुमच्या समोर येईल. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून ही ऑफिशियल पब्लिक नोटीस दिलेली आहे. आता ही याची तारीख जी आहे ती 21 नोव्हेंबर ही तारीख इथं दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर सीईटी 2026 म्हणजे टेंटेटिव्ह शेड्यूल्स आहेत ते सगळे डिक्लेअर केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली पीसीएम आणि पीसीबी ग्रुपसाठी कुठल्या एक्झाम डेट्स असणार आहेत ते आपण बघणार आहेत. आता बघूयात की पहिली ज्याप्रमाणे ते म्हणत आहेत की पहिली एक्झाम जी आहे ती मार्च मध्ये होईल अशा ज्या बातम्या सगळीकडे होत्या रंगत. तर खरंच ती तेव्हा होणार आहे का आपण बघूया. तर आपल्याला इथं 12 नंबरचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय टेक्निकल एज्युकेशन आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय एमएसटी सीईटी पीसीएम ग्रुप 2026. आता ही एक्झाम कधी आहे बघा नीट. तर एप्रिल महिन्यात आहे. 11 एप्रिल ते 19 एप्रिल अशी ही जी आहे ती एक्झाम चालणार आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप जो आहे पीसीबी ची चालणार आहे 21/4 ते 26/4. तर अशा पद्धतीने जो एक रुमर पसरला होता की ही एक्झाम जी आहे ती मार्च मध्ये होणार आहे. मार्च मध्ये होणार आहे बोर्ड एक्झाम झाल्यानंतर लगेच. पण तसं नाहीये. ही एक्झाम जी होणार आहे ते एप्रिल मध्ये होणार आहे. एप्रिल 11 पासून वगैरे सुरू होते. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचे जे पेपर्स आहेत मार्च मध्ये तुमची बोर्ड एक्झाम जी आहे ती संपणार आहे बरोबर 10 मार्चला. आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्याच्या गॅपनी जे आहे ती तुमची सीईटीची एक्झाम असणार आहे. पहिले असणार आहे पीसीएम ग्रुपसाठी 11 एप्रिल ते 19 एप्रिल आणि दुसरी जी असणार आहे 21 एप्रिल ते 26 एप्रिल. म्हणजे जे पीसीबी ग्रुपचे विद्यार्थी आहेत त्यांना अजून थोडे दिवस जे आहेत म्हणजे 10 दिवस जे आहेत ते एक्स्ट्रा मिळणार आहेत. आता ज्या पद्धतीने ते म्हटले होते की ही परीक्षा जी आहे ती 2 वेळा होणार आहे. तर खरंच बघूया आपण 2 वेळा होणार आहेत का. बाकी जे हे तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल जे दिसत आहेत ते वेगवेगळ्या एक्झामिनेशनचं आहे. त्याच्यानंतर खाली त्यांनी स्पेशली एक सेक्शन दिलेला आहे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर एमएसटी सीईटी एमबीए सीईटी 2026 अशा पद्धतीचा हा शेड्यूल आहे. त्याच्यात नेमकं बघूयात की काय त्यांनी दिलंय. तर पहिली त्यांनी दिलेली आहे टेक्निकल एज्युकेशन एमबीए. आता जे एमबीए करतात त्यांची सुद्धा 2 वेळा सीईटी होणार आहे त्याबद्दलचा तो अपडेट आहे. त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे एमएसटी सीईटी पीसीबी ग्रुप. कुठला ग्रुप पीसीबी ग्रुप. आता पहिलं जर बघितलं तर ते पीसीएम जे आहे तो पहिल्या ग्रुपची एक्झाम झाली होती. पण आता इथं त्यांनी काय केलंय की सेकंड जे सेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिला जो ग्रुप घेतलाय तो आहे पीसीबी ग्रुप आणि त्याच्यानंतर दुसरा ग्रुप तुमचा घेतलाय पीसीएम ग्रुप. आता ही एक्झाम कधी आहे तर 10 मे ला ही एक्झाम होणार आहे पीसीबी ग्रुपची आणि त्याच्यानंतर असणार आहे 14 मे पासून जे होणार आहे ती आहे तुमची पीसीएम ग्रुपची. म्हणजे बरोबर त्यानंतर सुद्धा तुम्हाला 1 महिन्याच्या आसपास जो आहे तो कालावधी मिळणार आहे. म्हणजे पहिलं सेशन जे आहे तुमचं एमएस सीईटीचं जे होणार आहे ते होणार आहे तुमचं एप्रिल मध्ये आणि त्यानंतर दुसरं सेशन जे असणार आहे सेकंड सेशन जे होणार आहे ते होणार आहे तुमचं मे महिन्यामध्ये. अशा पद्धतीने 2 सेशन मध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी ह्याची जी आहे ती तयारी करायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये आपण जी ऑफिशियल पब्लिक नोटीस होती त्याबद्दल चर्चा केली. आता अजून एक महत्वाची गोष्ट की बोर्ड एक्झाम झाल्यानंतर म्हणजे बोर्ड एक्झाम तुमची मार्च
2026ला संपणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीईटीचे 2 चान्स मिळणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, की एप्रिलचा जो अटेम्प्ट असणार आहे, एप्रिल 2026चा जो अटेम्प्ट असणार आहे, तो काय तुमचा कंपल्सरी अटेम्प्ट आहे. तो सगळ्यांना देणं जे आहे ते गरजेचं आहे. कुणीही तो चुकवायचा नाहीये. त्याच्यानंतर दुसरा जो होणार आहे, मे महिन्याचा जो अटेम्प्ट असणार आहे, तो एक ॲडिशन अटेम्प्ट असणार आहे. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये समजा जास्त मार्क मिळवता नाही आले, तर मेच्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. आता कंडिशन अशी असणार आहे, ह्या दोन्हीमध्ये जो बेस्ट असणार आहे, जो अटेम्प्ट तुमचा बेस्ट असणार आहे, त्या अटेम्प्टचे मार्क जे आहेत ते गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी, की पहिला अटेम्प्ट जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे, आणि दुसरा अटेम्प्ट तुम्हाला ऍडिशन मध्ये द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने सीईटीने जे हे नवीन गोष्ट किंवा नवीन जे पर्व चालू केलंय, त्याचा सर्वांनी व्यवस्थित वापर करावा आणि परीक्षेमध्ये त्याचा फायदा करून घ्यावा. धन्यवाद.